आहे म्हणून सांगितलं, ते सुद्धा मनुष्यबळ पूर्ण देण्यात येईल. अनिकेत 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 सभापती महोदय, मान्य मंत्री महोदयांनी विस्तृतपणाने उत्तर चांगले विषय दिला. आपण राज्याच्या बाबतीत सुद्धा आपण म्हणतात. सभापती महोदय, आपण आज पाहायला गेलं तर 60-60, 70-70 वर्षापूर्वीपासूनची इन्फ्रा लाईन आता आपण स्मार्ट मीटर्स कंपल्सरी केलेत. खरं तर स्मार्ट मीटर्स आपण बऱ्यापैकी ग्रामीण भागात, शहरी भागात बदलायला सुद्धा सुरू केलं. मात्र ज्या ठिकाणी डिफॉल्ट मीटर आहेत, आमच्या ग्राहकांनी तिथे तक्रारी करून वारंवार त्याच्यात बदल आपण करत नाही आणि मग त्यांना वाढीव बिलं सभापती महोदय येतात. आता आमच्याकडचं असं आहे उदाहरण आहे की आधी ज्यांना बिल 3-3, 4-4 हजार रुपये यायचं, आता स्मार्ट मीटर लावले, तक्रारी त्यांनी आमच्या ग्राहकांनी केल्या, 84,000 रुपये मंत्री महोदय त्यांना बिल आलं आहे. ते सांगतायत की बाबा ह्याच्यामध्ये लिकेज आहे, लाईन लिकेज आहे. अशा वेळेस या बाबतीतलं अधिकाऱ्यांवर काही आपण ठराविक अंकुश ठेवून काय निर्णय घेणार का? कारण आता आपण ड्यू डेट संपली की ऑटोमॅटिक आपण वीज कनेक्शन कापून टाकतो. कारण एकतर शेवटच्या दिवशी आपण बिल वितरण करतो आणि त्याच्यात किंवा अलीकडे पलीकडे करतो. बऱ्याच वेळेला ग्राहकांना ती ड्यू डेट समजत सुद्धा नाही आणि परत त्यांना ते कार्यान्वित करण्यासाठी परत शुल्क भरावं लागतो. त्यामुळे तो शुल्कसुद्धा थोडासा आपण माफ करावा अशी माझी विनंती राहील. तसं काय आपण हे शुल्क जो म्हणजे कनेक्शनसाठी करावा लागतो त्याच्या बाबतीत काय आपण निर्णय घेणार का? आणि दुसरं, आता एखादा नवीन DP टाकायचा असेल किंवा लाईन दुरुस्ती करायची असेल तर आम्हाला लोकप्रतिनिधींना आपल्या डिपार्टमेंटमधनं सांगितलं जातं की आपण जिल्हा नियोजनमधनं पैसे टाका. खरं तर रिपेअर अँड मेंटेनन्सची स्कीम मान्य मंत्री महोदय आपण मध्ये आणली, पण मला असं समजलं की निधी नसल्यामुळे त्याच्यातले प्रस्ताव मंजूर होत नाही. माझी आपल्याला विनंती राहील की वारंवार जे काही जुने पोल आहेत किंवा कंडक्टर्स आहेत हे बदलण्याकरता आपण जसं इन्फ्रा 1, इन्फ्रा 2ची योजना आणली होती तशी इन्फ्रा 3ची योजना आणून जिथे तिथे 50 वर्ष किंवा 40 वर्षापेक्षा आधी कालखंड जुने कंडक्टर्स आहेत, लाईन्स आहेत, ते एकदाच बदलून टाकायला मग वारंवार हा असा प्रश्न येणार नाही. त्यामुळे त्या बाबतीत काय शासन धोरण किंवा नियोजन करणार का, हा माझा प्रश्न आहे. सभापती महोदय, सन्मान्य सदस्यांनी स्मार्ट मीटरमुळे वाढीव बिल काही ग्राहकांना आलं असं सांगितलं, परंतु सभापती महोदय, स्मार्ट मीटर मुळे आपण किती वीज कुठल्या वेळेत वापरली हे त्या ग्राहकाला कळत असतं आणि टाईम ऑफ डे नुसार आपण तो बिल आकारण्यात येतं. त्यामुळे दिवसा वापर केला असेल तर उलट त्यांना कमी दराने ती वीज मिळत असते. त्यामुळे स्मार्ट मीटर लावून जर वाढीव बिल आलं तर हे म्हणणं चुकीचं राहणार आहे. तरी देखील आपण 1-2 उदाहरणं जर दिली तर ते कशामुळे त्याचं आपण तपासून काय अडचण आहे ते तपासून घेण्यात येईल सभापती महोदय. त्याचबरोबर आपण DP उपलब्ध होत नाहीत असं सांगितलं की जिल्हा नियोजनमधून, तर आपण निरंतर योजनेअंतर्गत राज्यात प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपण नवीन DP देतोय आणि अतिरिक्त लागत असतील तर जिल्हा नियोजन समितीमधून घेण्याचा सुद्धा आपल्याला तरतूद आहे. त्यामुळे तिथे आपण घेऊ शकता. आणि रिपेअर आणि तिथला स्थानिक जिल्ह्याचा निधी आहे, तो जिल्ह्यातला निधी आम्हाला MSCB साठी वापरणं हे काही योग्य वाटत नाही. त्याच्यामुळे त्याकरता रिपेअर अँड मेंटेनन्सची मध्ये जी काही योजना आपण आणली होती किंवा इन्फ्रा 1, इन्फ्रा 2ची योजना आणली होती तशाच प्रकारची योजना परत आपण जर आणली तर मला वाटतं मग अधिक सक्षमीकरण या बाबतीतलं आपल्याला करता येईल. मग जिल्हा नियोजनवर त्याचा ताण येणार नाही अशीच माझी विनंती आहे. सभापती महोदय, दरवर्षी आपण प्रत्येक जिल्ह्याला रिपेअर अँड मेंटेनन्ससाठी निधी देत असतो आणि दरवर्षी तो निधी वाढवून आपण देत असतो. आणि DP साठी सुद्धा आपण निरंतर योजनेअंतर्गत, आता माझ्याकडे एक्झॅक्ट आकडा नाही पण आपल्या जिल्ह्यासाठी सुद्धा यावर्षी निरंतर मधून आपण 400 DP आपल्या जिल्ह्यासाठी दिलेले, तर अतिरिक्त लागत असतील तर ते आपण DPs इथून घेऊ शकतो. आणि दरवर्षी देखभाल दुरुस्तीला आपण राज्यामध्ये देखभाल दुरुस्तीसाठी निधी ठेवलेला असतो. यावर्षी 26-27ला आपण 2,000 कोटी रुपयाचा देखभाल दुरुस्तीसाठी निधी ठेवलेला आहे. कदम साहेब बोला, यांचा उद्या नाही सभापती महोदय, मंत्री महोदयांचा उद्या बोला ताई बोला. नाही, बिल्डरसाठी आपण NSC योजनेमधून देतो आणि एखाद्या गावाला किंवा गावठाणला कुठे पाहिजे असेल तर तो आपण निरंतर मधून देत असतो. कदम साहेब.
सभापती महोदय, ग्रामीण भागाच्या आणि शेतकऱ्यांच्या दृष्टीनं या सभागृहाचे ज्येष्ठ सदस्य अरुण अण्णांनी अतिशय चांगला प्रश्न सभागृहापुढे आणलेला आहे. आता कुठली लक्षवेधी चालू आहे सातारा आणि सांगली जिल्हा हे वाचून दाखव. यातले काही तालुके अतिशय आवर्षण आणि दुष्काळी तालुके आहेत. ही कुठली दुसरी या तालुक्यामध्ये कुठली लक्षवेधी आहे? उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून बागायती क्षेत्र झालेलं आहे. मोठं ऊसाचं बागायत असेल, फळबागांचं बागायत असेल, अनेक ठिकाणी जे पडीक जमीन होती ती बागायती झालेली आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये लक्षवेधी संपलं हा? जे विजाचं जे जाळं आहे, जे ट्रान्सफॉर्मर असतील, दुसरी म्हणजे कुठली तारा असतील, खांब असतील, हे जवळजवळ 30-40 वर्षापूर्वीचं जाळं आहे. मंत्री महोदयांनी उत्तर दिलं, पुढच्या नाही परंतु फार कमी त्यामध्ये बदल झालेला नाही आहे. होणार आहे. कॉन्ट्रॅक्टरच्या बाबतीत तीच परिस्थिती आहे. कॉन्ट्रॅक्टरची लोक ऐकत नाहीत. अनेक शेतकऱ्यांची मुलं त्या ठिकाणी शॉक लागला जातोय, दगाफटका होतोय. मला या निमित्तानं एवढंच सांगायचं आहे की हे जे जुनं जाळं आहे हे लवकरात लवकर बदलून नवीन यंत्रणा आपल्याला उभी करावी लागेल. यासाठी आपण काही